देशातील बहुतांश राज्यांमध्ये सत्ता स्थापन करून प्रादेशिक पक्षांना नामोहरम करणाऱ्या भाजपचा आगामी काळात सामना करण्याच्या दृष्टीनं शरद पवारांची राष्ट्रवादी पक्ष हा मूळ काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत। पवार गटाच्या विलीनीकरणासंदर्भात काँग्रेसकडून चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्यातल्या नेत्यांसोबत काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी चर्चा करतायत। राज्यातल्या नेत्यांच्या भूमिकेबाबत हायकमांडकडून विचारणा केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली। नाना पटोले आज सकाळीच नागपूरहून दिल्लीला रवाना झालेत। दरम्यान विलीनीकरणाचा प्रस्ताव शरद पवारांना आधीच दिला होता। संविधान वाचवण्यासाठी समविचारी पक्षांनी काँग्रेससोबत यावं असं आवाहनही नाना पटोले यांनी दिल्लीला रवाना होण्याआधी केलंय। राष्ट्रवादीचं पवार साहेबांचा प्रस्ताव ऑलरेडी त्यांनी पहिलेही दिलेला होता आणि काही कारणास्तव तो उशीर झालेला होता। आपण मला असं वाटतं की आता जे काही देशातलं राजकारण चाललेलं आहे, देश विकला चाललेला आहे, देशाची संविधानिक व्यवस्था संपत चाललेली आहे, अशा वेळेस मताचं विभाजन जे केलं होते मोठ्या प्रमाणात ते थांबवण्यासाठी आणि देश वाचवण्यासाठी आणि देशाचं संविधान वाचवण्यासाठी जे काही सेक्युलर विचाराचे पक्ष आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्रित यावं अशा पद्धतीची एक प्रक्रिया आता देशपातळीवर सुरू झालेली आहे। दरम्यान काँग्रेसच्या नाना पटोलेंनी आधी काँग्रेसची मोड बांधावी, आमच्या पक्षाची काळजी करू नये असा टोला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी लगावलाय। शिवाय सध्या पक्ष विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नसल्याचंही शिंदेंनी स्पष्ट केलंय। नाना पटोलेंनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी। सध्या महाराष्ट्रामध्ये बघितल्यानंतर एकत्रितपणे त्यांनी त्यांच्या पक्षाची पहिली मोठ बांधावी, संघटितपणे त्यांनी त्याप्रमाणे पक्षाच्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं, स्वतःच्या पक्षाची ताकद वाढवावी। मला वाटतं की आमच्या पक्षाच्या बाबतीमधला निर्णय हे आम्ही घेतो। आम्ही कधी अशी चर्चा झाली नाही, कुठेही अशा प्रकारची भाष्य झालं नाही। तर नाना पटोलेंना कोण बोललं मला माहित नाही, पण नाना पटोलेंनी त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांच्या पक्षासाठी घ्यावी की पवार साहेबांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये 100% हा पक्ष जोमाने उभा राहील। आणि त्याप्रमाणे मला वाटतं की आज कुठल्याही प्रकारची तशी चर्चा नाही आणि तशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव नाही आहे। त्याप्रमाणे आघाडी म्हणून आम्ही सगळेजण हसत खेळत काम करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये एकत्रितपणे आम्ही या असलेल्या केंद्राच्या विरोधामध्ये काम करण्याची भूमिका आम्ही घेणार आहोत।